सरस्वती नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणी विद्यारंभं करिष्यामि सिद्धिर्भवतु मे सदा सिद्धिर्भवतु मे सदा सिद्धिर्भवतु मे सदा। पंच परमेष्टि भगवान की, अहिंसामय विश्व धर्म की, सिद्धांत शास्त्र की, चारित्र चक्रवर्ती प्रथमाचार्य शांति सागर जी महाराज की, संत शिरोमणि आचार्य गुरुवर विद्यासागर जी महाराज की, शांतमूर्ति वासल रत्नाकर आचार्य गुरुवर सन्मति सागर जी महाराज की, 3 कम 9 करोड़ महामुनि राजों की आज के आनंद की। उत्तम मरणाची संधी आल्यानंतर आराधनासहित उत्तम मरणाचा प्रयत्न करा, कारण मरण आल्यानंतर भयभीत होऊन परिग्रहामध्ये ममत्व धारण करून आर्त्र परिणामाने मरण करणं त्या ठिकाणी कुगतीमध्ये जाण्याला निमित्त आहे। आणि हे जे समाधी मरणाचं जे निमित्त आपल्याला भेटलंय, कशाचं? समाधी मरणाचं, अनंत भवांनी ते मिळालेलं आहे। एक तर त्रस पर्याय मिळणंच कठीण आहे, त्याच्यात परत पंचेंद्रिय मिळणं कठीण आहे, पंचेंद्रियामध्ये मनुष्यगती मिळणं कठीण आहे, मनुष्यांच्या मध्ये परत तुम्हाला उत्तम कुल मिळणं कठीण आहे, मिळालं तर अंगोपांग सगळे मिळणं कठीण आहे, ते मिळालं तर देव शास्त्र गुरूंचं सानिध्य मिळणं कठीण आहे, हे सगळं मिळालं तर सम्यक्त्व व्हायचं कठीण आहे, सम्यक्त्व झालं तर अनुव्रत मिळायचं कठीण आहे, अनुव्रत मिळायचं तर महाव्रत मिळायचं कठीण आहे, महाव्रत मिळालं तर समाधी मरण करायचं, समाधी मरण स्वीकारल्यावर ते व्यवस्थित व्हायचं त्याच्यापेक्षा कठीण आहे। म्हणजे साधं पर्याय मिळायला अनंत काल लोटतोय, आणि त्या पर्यायात परत ही सगळी आणि एक उच्चता मिळायला अनंत पर्यायानंतर ही संधी आम्हाला सगळ्यांना मिळाली। माताजींना जी एकट्यानं संधी मिळाली नाही, आम्हाला सगळ्यांना मिळायला लागल्या। आम्ही माताजींना फक्त आचार्यशींच्या जवळ आदरणीय वालचंदजी संघवी समाधीसाठी डोंगरगडला गेले, आणि डोंगरगडला गेले, सगळी चर्चा चालली, आणि 4-5 दिवस झालं गेल्यानंतर आचार्यशींची आणि त्यांची चर्चा करत असताना हे सगळीजण लक्षात ठेवा, समाधी करणारा सुद्धा माणूस किती निस्पृह लागतोय, घेणारा तर निस्पृह लागतोयच, करणारा व्यक्ती किती निस्पृह लागतोय। काकांची आणि आचार्यशींची चर्चा चालत असताना आचार्यशी असं हसत हसत म्हटले, आपकी समाधि में मैं मेरी समाधि देख रहा हूँ, आप क्यों ऐसे करते हो। म्हणजे बघा, दोघं पण समदुःखी, त्यांनी पण वयस्कर, यांनी पण वयस्कर, आचार्यशी वयस्कर, त्यांनी एका क्षेत्राचे आणि समाजाचं नेतृत्व करून समाधी साधा लागल्यात, आचार्यशी संघाचं आणि समाजाचं नेतृत्व करून त्यांचं ते वय आहे। तर आचार्यशी म्हणत होते, मी तुमची समाधी करायलो नाही, तुमच्या समाधीमध्ये मी माझ्या समाधीचा अभ्यास करायला लागलोय, मला कसं जायला पाहिजे। आज आम्ही सुद्धा हे माताजींना सगळं जे सांगतोय, संबोधन करतोय, स्थिर करण्याचा प्रयत्न करतोय, तर आमचा अभ्यास चालू आहे की आमच्यावर कशी परिस्थिती आल्यावर आम्हाला काय करायला पाहिजे। म्हणून इथं कोण कुणावर उपकार करायला नाही, इथं सेवा करायला आलेल्यांच्यापासून मार्गदर्शन करणाऱ्यांच्यापर्यंत सगळ्यांना असं वाटलं पाहिजे
की माताजीच आमच्यावर उपकार करायला लागल्यात ही संधी देऊन. तर मग ही ज्यावेळी वाटेल मला श्रवण बेळगोळमध्ये माताजी सकाळी 5 वाजल्यापासून पहाटे मी संध्याकाळी 12-12:30 वाजेपर्यंत कामच करत होतो. दिवसा सगळं फिरून काम करणार, अंधार पडले की माझ्या खोलीतनं सगळं सूत्र हलवत बसणार. आचार्य देवनंदी महाराजजी म्हणले, रात्री 12ला गेलो तरी तुझ्या खोलीत लाईट चालूच आहे, पहाटे 4:30ला आलो तरी तुझ्या खोलीत त्यांनी लघुशंकेला वगैरे जातच, काय नेमकं तुम्ही करताय? सगळं सांगितलं असं असं असं. त्यावेळी म्हटले, एवढा काम करणारा माणूस मी बघितलो नाही, आणि तुला कधी कंटाळा येत नाही काय? त्यावेळी मी एकच वाक्य म्हटलं होतं, इसको काम जिस दिन मैं कहूँगा उस दिन अहंकार भी आएगा और मेरे हाथ से एक काम भी नहीं होगा. मैं इसको सेवा समझ कर करता हूँ और सेवा करने में आनंद आना चाहिए. सेवा में कभी थकान नहीं आती, थकान आने वाला सम्यक दृष्टी कैसा. सेवेमध्ये कंटाळा आला तर माझं आणि तुमचं कुणाचं सम्यक दर्शन नाही. मग सेवा म्हणजे काय? नुसतं हाताला धरून काडगीला घेऊन जायचं, हाताला नेऊन लघुशंकेला घेऊन जायचं, साडी बदलायला मदत करायचं, चटी हातरायला मदत करायचं, आहार द्यायचं, ही सेवा? हे तर कोण पण करते. मिथ्या दृष्टी पण करू शकतो. ही सेवेमध्ये आणि समाधीच्या सेवेमध्ये सगळ्यात मोठे 2 गुण लागतात. ऐकायलाय सभावमती माताजी, नंतर ट्रान्सलेशन करून परमती माताजींना सांगायचं. वीरसागर, सरळ सागर, चंद्रकीर्ती सागर महाराज, तुमची नावं विसरून येत म्हणून मी सारखं सारखं म्हणतो. हां, परत श्वेता दिदी, अस्मिता दिदी, दुरुकर काकी आणि येऊन जाऊन करणारी टेम्पररी मोनात काकी. आता परत माताजी झाल्यावर आमच्याकडे कशाला येते ती, म्हणजे असं सगळ्यांनी लक्षात ठेवा. सेवेचा अर्थ वयावृत्तीमध्ये समाधीमध्ये सगळ्यात मोठ्या 2 अंगाची गरज आहे. एक अंग आहे सगळ्यात मोठं वात्सल्य, आणि दुसरं अंग आहे निर्विचिकित्सा. हातात उलटी धरायला पाहिजे. काडगीला तिथपर्यंत जाण्याची क्षमता त्या शपकाची नसेल आणि ते दिगंबर मुनी महाराजचे नसतील तर आम्ही साधूनी, मी साधू आहे, मी आचार्य आहे न म्हणता आम्हाला त्यांच्या हातात सुद्धा काडगी घ्यायची भावायला पाहिजेत. आम्हाला त्यांची स्वच्छता केली पाहिजे. चुकून श्रावक असतील, प्रतिमादारी चिडलक आईलक असतील तर आम्हाला लोकांना त्यांचे कपडे काढून त्यांचं स्वच्छ स्थान करून आम्हाला दुसरी त्यांना कपडे द्यायला आमच्यामध्ये अहंकार असता कामा नये आणि तुमच्यात सुद्धा असता कामा. आणि करताना जरा तोंडावर जर तुमच्या भाव बदलले, आमची लायकी वयावृत्ती करण्याची नाही. आदरणीय राजेंद्र वळवडे, राजू वळवडे, त्यांचे वडील धामणीमध्ये समाधी स्वीकारली होती आणि त्यांना इथं कॅन्सर होता आणि किडं थोडी जखमीत नेवणार. त्यावेळी त्या करिलीच्या मयुरी दिदी होत्या. काय असेल ते असेल, आम्हाला तिच्याबद्दल माहीत नाही, पण तिच्यासारखा निर्विचिकित्सांग माझ्या जीवनात अजून मी कोणाच्यात बघितलो नाही, कोणाच्यात सुद्धा मी बघितला नाही. ना हातात ग्लोव्ज, ना हाताला तोंडाला मास्क, काही नाही. पण तसल्या कॅन्सर झालेल्या व्यक्तीची सेवा करताना सुद्धा ते अगदी असं जवळ जाऊन ते सगळं सेवा करायचे. त्यांना अडचण आली आणि मला माझ्यावरती जबाबदारी आली आणि ते करत असताना मला जरा असं मनात हे व्हायलं आणि एकदम मी असं इकडं तोंड करून असं करायला गेलो. त्या बिचाऱ्या माणसाला जरा टच झाल्यावर केले. अपूरसागर महाराज तिथंच होते. पटकन आले, माझ्या डोकीत मारले, चल बैरोहित ना, तुझ्या जवानीची तुला मस्ती आहे म्हणले.
अरे तुझं पोतं घट्ट आहे म्हणून तुला असलं सुचा लागले, पण तुझं ज्यावेळी पोतं जीर्ण होईल ना त्यावेळी तुझ्या आत पण हेच सगळं भरलेलं आहे. ते तुला कोण करणार? अहंकार करू नकोस, गर्व करू नकोस, सेवाभाव ठेव म्हटल्याने महाराजजी स्वतः ते सगळं करायला लागले. इतकं मनाला वाईट वाटलं. तो दिवस धरून आजच्या दिवसापर्यंत मला कुणाची सेवा करताना कधी मनात किळसभाव निर्माण झाला. कारण आम्हाला हे सगळं साधायचं आहे आणि आम्हाला साधायचं असेल तर आम्हाला दुसऱ्यांचं करायला पाहिजे हे सगळं. आणि नुसता धर्मात धरून चालणार नाही, नुसता समाजात म्हणून चालणार नाही. आपल्या घरापासून हीच व्यवस्था आहे. कुठनं? घरापासून. आज ज्या सगळ्या सुना आहेत, मुली आहेत, कोण मुलं आहेत, तुम्ही म्हातारी होणार नाही? तुम्हाला कधी सुना येणार नाहीत? तुम्हाला कधी मुलं येणार नाहीत? मग तुम्ही म्हातारं झाल्यानंतर तुमच्याहीवर आज तुमच्या जे सासू सासऱ्यांची अवस्था आहेत ती अवस्था तुमची होणार नाही? मग तुम्ही तुमच्या वडीलधाऱ्यांचं नाही केला, तुमची पोरं तुमचं करतील? जैशी करणी वैशी करणी. म्हणून जी जी लोक घरात बसून ऐकतात ये त्यांना माझं म्हातारपण चांगलं जायचं असेल तर आज म्हाताऱ्या माणसांची सेवा करायला पाहिजे. आणि ज्या ज्या साधूंना, ब्रह्मचार्यांना, ब्रह्मचारिणींना माझं समाधी मरण चांगलं व्हावं असं वाटतंय त्यांनी समाधी मरण जिनी स्वीकारलेत त्यांची सेवा निस्पृह आनंदानं, निर्विचिकित्सांगानं, वात्सल्याअंगानं आम्ही त्यांची सेवा केली पाहिजे. का आमच्या शरीरात मलमूत्र नाही? आम्ही तीर्थंकर प्रकृतीचा बंद झालाय आम्हाला? आमच्या शरीरात 5 कोटी रोग नाहीत? ते उद्या उदयात येणार नाहीत? आम्हाला काय वाटलंय, आम्ही सगळ्यांनी ताम्रपत्रच घेऊन आलोय निरोगी राहण्याचं, समाधी होण्याचं, आम्हाला कोणाच्या सेवेची गरज नसल्याचं. इंगिनी मरण ह्या पर्यायात ह्या काळात होत नाही. प्रायोग गमंतर डोकीच्या बाहेरचाच विषय आहे. भक्त प्रत्याख्यानच होणार आहे. त्या भक्त प्रत्याख्यानामध्ये कुणाचा ना कुणाचा आधार घ्यावाच लागणार आहे. माताजी, कुणाचा ना कुणाचा आधार घ्यावाच लागणार आहे. मग ते आधार ज्यांचा घ्यालोय त्यांना त्रास होईल का? त्यांना वाईट वाटेल का? पुरी बारक्याने 40 वर्ष झालेत असतात. बारक्या कशा असतात? हित आहेत म्हणून ते अजून बारके आहेत आमच्यापाशी. लग्न झाले असते तर आणि 4 वर्ष त्यांची पोरांची लग्न करायची वेळ होती. बारक्या नाहीत. तुम्ही शिकवायला पाहिजे त्यांना, सांगायला पाहिजे त्यांना. तुम्ही हक्काचं आमच्या संघाच्या माताजी आहे. तुम्ही मोठा आहे. म्हातारी मोठी मरताना सुद्धा उपदेश देऊन जातात. तुम्ही उलट पोरीसनी म्हटलं पाहिजे, तुम्ही आमच्या लोकांना म्हटलं पाहिजे, त्यांनी चुकलं तरी तुम्ही म्हणायला पाहिजे असं करा. असं केलं तर आपल्या संघाचं नाव होईल, आपल्या घराचं नाव होईल, आपल्या आचार्य सन्मसारकरांची परंपरेमध्ये एक चांगलं नाव होईल. तुम्ही असं करायला लागला तर कसं होईल उद्या? चालेल काय? आज माझ्यावर असं वागला, मी तुमच्या घरचे आहे म्हणून सहन करायला लागलोय. दुसरे कोणतर असले तर दुसऱ्या संघातल्या माताजींची समाधीची जबाबदारी आचार्यशींनी तुम्हाला दिलं तर तुम्ही असं वागला तर त्या दुसऱ्या घरातल्या व्यक्तीला काय वाटेल? तुमचा हक्क आहे तो. आणि तुम्ही तिथं लाचार नाही जा, तुम्ही उलट त्यांचं भविष्य घडवा लागलाय. तुम्ही तुमच्यासाठी ज्यावेळी चिडचिला आणि तुमच्यासाठी ज्यावेळी मागचिला ते तुमच्या समाजात दोष आहे. पण तुम्ही शिकवण्यासाठी जर हे सांगत असचिला तर याच्यात दोष नाही. मग सगळे महाराज या ब्रह्मचारींना चौक्यात घेऊन जातात किंवा या म्हणतात किंवा ड्युटी लावतात. ते काय येणाला लाचारून करतात? ते काही आमच्यावर उपकार करावं म्हणून करतात? शिकायला पाहिजेत. उद्या महाराज झाल्यानंतर आपल्याकडं काय चुका व्हायला नकोत. महाराज माताजी झाल्यानंतर आपण कसा आहार घ्यायचा असतोय, कसं करायचं असतोय
त्याचंच फळ आहे चंद्रकीर्ती सागर महाराजांचं, की न प्रॅक्टिस करता काही ठिकाणी दीक्षेच्या आदल्या दिवशी तर हातात घ्यायला सांगतात. आम्ही काय सांगितलं नाही, डायरेक्ट दीक्षा झाल्यावर दुसऱ्या दिवशी आहार घ्यायचा. आणि त्याचंच फळ दुसऱ्या साधूंची सेवा केलेली, आहार केलेलं, ऑब्झर्वेशन केलेलं फळ आहे की त्यांची आज ही पकड 100% चांगली बसली. पहिल्याच दिवशी जरासुद्धा खाली सांडून दिलं नाही तिने, कारण त्यांच्या लक्षात आलं मला उद्या महाराज व्हायचं आहे. त्यामुळं मला चौक्यात कोण काय वागा लागले याच्यापेक्षा मला आचारशी कुठल्या महाराजांच्या पाशी मी आहारला गेलो आहे, ते महाराज हात कसं पकडतात, भाकरी करताना कसं शोधून करतात, त्याचं 2 भाग करताना कसं करतात, लिक्विड घेताना कसं करतात, त्यांनी नुसतं ऑब्झर्वेशन केलं. आणि म्हणून त्यांना साधू झाल्यावर त्या सगळ्या गोष्टी सोप्या गेल्या, मानवलं त्यांना. म्हणून समाधी घेणाऱ्यांना आणि समाधीची सेवा करणाऱ्यांना अनंत पर्यायातलं ही संधी आहे. आचार्यशी म्हणा लागलेत एवढे महान साधू ज्यांना आम्ही भगवंत स्वरूप मानतोय, एक सामान्य साधू प्रतिमाधारी त्यांना पुढं क्षुल्लक दीक्षा दिली, त्यांच्या बाबतीत पुढं आचार्यशी म्हणतात की तुमच्या समाधीमध्ये मी माझी समाधी बघतोय, तर आपण कुठल्या झाडाचा पाला हो? तेवढे महान साधू जर एवढं निस्पृह होऊन सेवा करत असतील, मार्गदर्शन करत असतील, तर आम्ही किती निस्पृह झालो पाहिजे. आमच्यात तर कायच नाही. आमची अवस्था घरात नाही ज्वारी आणि बाहेर करतोय जमादारी. एवढं राजवैभव सोडून दीक्षा घेणाऱ्यांच्या पुढं आमची संपत्ती किती आहे? भरताला 96,000 राण्या होत्या, किती मुलं होती, सगळं सोडून त्यानं दीक्षा घेतला. आमची 1 राणी 2 पोरं, ती सोडायचं आम्हाला धाडच नाही. तसं आचार्यशींच्यासारखे एवढ्या महान व्यक्ती समाधीच्या सेवेमध्ये स्वतःला जर असं समजून घेत असतील, तर त्यांच्या अपेक्षेनं आपण ते राजा भोज असतील तर आपण गंगोतीलीच आहे. मग आपण तर किती अजून समर्पित व्हायला पाहिजे, फार विचार करायची गोष्ट आहे. त्यामुळं करणाऱ्यांना, करून घेणाऱ्यांना आपल्यामुळं त्रास व्हायला लागला यांचा, यांना सांगू काय नको असं वाटू नये, एवढं व्यवस्थित आपण सेवा केली पाहिजे. नाहीतर मला धरून सगळीजण लक्षात ठेवायचं आहे, जैशी करणी वैसी भरणी. मग आम्हाला सुद्धा आमच्या समाधीच्या वेळी भोगावं लागेल. समस्त तप समाधी केली आहे, जे सगळं मी तप करायला लागलोय. तुम्ही आज अन्नत्याग झालं, तुम्ही ह्याच्या अगोदर 1 आहार 1 उपवास केला, मध्ये 2 उपवास केला, मध्ये एकदा 3 उपवास केला, 16 दिवस षट्रसाचा त्याग केला, साधा आहार घेतला, सगळं केलं. हे सगळं कशासाठी? हे सगळं तप आहे, सगळं आहे. एक लक्षात ठेवा, हा निसर्गाचा नियम आहे. निसर्गाचा, ना तुम्हाला चुकलाय, ना मला चुकलाय, ना ह्यानाला कोणाला चुकलाय. पण त्या नियमावर मात करण्याची ताकद फक्त सम्यक दृष्टीकडे आहे. काय नियम आहे? मरायच्या वेळेला जगायची इच्छा होत्या, मरायच्या वेळेला जगायची इच्छा होत्या, उपवासा दिवशी खायचे भाव होतात, उपवासा दिवशी खायचे भाव होतात. हे अगदी मी लई स्वच्छ धुतलेल्या तांदळासारखं आहे असं काय समजू नका. आम्हाला पण उपवासा दिवशी आम्हाला 9 ते 12 हे 3 तासाचं टायमिंग, आम्ही ते म्हणतांतर आम्ही ते एक तर धर्मध्यान करत बसतोय, वाचत बसतोय, नसेल तर कोणाबरोबर तर धर्मचर्चा करत बसतोय. त्यावेळेला जर मोकळं खाली दिमाग शैतान की खोपडी, त्यावेळेस जर मोकळं बसलो की तिकडं नाही, ती पोटाला लागलेली सवय आहे. तुम्ही रेग्युलर 10 वाजता काडगीला, 8ला काडगीला जावा
आणि एक दिवस तुम्हाला पोटाला त्रास झाला म्हणून तुम्ही पहाटे उठून शुद्धी करायला जावा, दुसऱ्या तिसऱ्या दिवशी बरोबर त्यावेळी ते भाव होणारच कालच्या टायमिंगला. तसं अनादिकालापासून एक खात आलेला जीव आहे. बहुतेक सम्यक्तपूर्वक पहिल्यांदा आम्ही समाधी करायला लागलोय, त्यामुळं अनादिकालाचे संस्कार आहेच. 9 साडेनऊ वाजले की घड्याळाकडे लक्ष जाते, घड्याळाकडे लक्ष गेली की कमंडलकडे लक्ष जाते, कमंडलकडे लक्ष दिले की सवळवाल्यांच्याकडं लक्ष जाते, मग सवळवाल्यांच्याकडं घराकडे लक्ष जाते. हा अनादिकालापासून तुम्ही आम्ही केलेली ती प्रवृत्ती आहे. आता त्याच्यावर आपल्याला निवृत्ती घ्यायची असेल तर सम्यक दृष्टी पुरुषार्थ करतो आणि मिथ्या दृष्टी त्याच्यामध्ये वाहत जातो. जिज्ञासा. ती दीक्षा घेतल्यावर होणार, घरात बसून कसं होणार? आत्तापासून आपल्याला अभ्यास रूपामध्ये मी माझ्या घरातला मॅनेजर आहे, मी मालक नाही. 11 ते 5 माझ्या पुढं करोडो रुपये असतात, पण त्यातला 1 रुपयेसुद्धा माझा नाही. तशी माझी जबाबदारी आहे, ती फक्त कर्तव्य आहे, मी त्याचं पालन करायला लागलो आहे. पण ज्या दिवशी मला संधी मिळेल त्या दिवशी मी पोपटासारखा यातनं उडून बाहेर जाणार. सोन्याचा पिंजरा असला तरी मी उडून जाणार. मी कबुतरासारखं आकाशात मला सोडल्यावर परत मी आणि कुजलेली धान्य खायला परत येणार. पहिला त्याच्यासाठी निर्णय व्हायला पाहिजे, मला कबूतर व्हायचं आहे काय पोपट व्हायचं आहे. एक. दुसरी गोष्ट, विचाराशिवाय आचार आणि आचाराशिवाय विचार दोन्ही गोष्टी व्यर्थ आहेत. तुमच्यात भाव मस्त आहेत, पण तुम्ही तत्संबंधी पुरुषार्थच केला नाही, आचरणच केला नाही, तर नुसता भाव असून काय करायचं आहे? नुसता मी शुद्ध आहे बुद्ध आहे म्हणालाय, खाली गादी घेतलाय, वर पंखा लावलाय, आत्मा शुद्ध आणि बुद्ध होणार आहे का? आणि जर तो शुद्ध आणि बुद्ध आहेच तर मग कशासाठी आम्ही एवढी सगळी मारायला लागलोय? तीर्थंकरांनी दीक्षा कशासाठी घेतली? मग ते शुद्धच आहे आणि बुद्धच आहे. तर शुद्ध बुद्ध होण्याची त्याच्यामध्ये क्षमता आहे, ताकद आहे, तो आहेच. मग अशुद्ध कसा झाला? मग आज अशुद्ध झाला तर परत शुद्ध झाल्यावर तो आणि अशुद्ध होणार नाही कशावरनं? निश्चयानं तुझ्यामध्ये ही सगळी शक्ती आहे, हे तू आहेस. अरे देव आणि तुझ्यात काही फरक नाही, फक्त तू देवासारखं वागायला चालू कर, तू पण 4 भावात देव होणार आहेस. हा म्हणजे धर्म आहे. हा, तू शुद्ध आहेस, तू शुद्ध आहेस, मग मी शुद्ध आहे, तर मग कशाला एवढं सगळं उठाठेव करायचं? याला नयपूर्वक समजावून घेऊन ममत्व भावाचा त्याग पाहिजे. ममत्व भाव. मग तुम्ही विवाहित आहेसा, जी लोक विवाह करून प्रपंच करून दीक्षा घेतली त्यांच्यासारख्यांच्या जवळ बसून तुम्ही कसं सोडायचं धाडस केला? मग तुमच्या घरात तुम्हाला विरोध झाला नाही? झाला. मग त्याच्यावर तुम्ही कसं मात केला? तुम्ही काय केलं? आणि ऐकून चालणार नाही, आम्हाला ते जीवनामध्ये उतरावं लागेल. दीक्षा घेतल्यानंतर 4 लोक बोलणार, तुम्ही आज दीक्षा घेतलाय, तुमच्या अगोदर 10 वर्ष घेतलेली अरिका तुमच्यापेक्षा मोठ्या संघात असणार, त्यांनी बोलणार तुम्ही ज्ञानी आहे, तुम्ही स्वाध्याय केलाय म्हणून काय तुम्ही फार मोठं आहे म्हणून तुम्हाला मोठं करून चालणार नाही. आम्हाला तुमच्यापेक्षा मोठी सिनियर चारित्र्यवान साधू आहेत, ते बोलणार. समाजात काय तर होणार. शांत. आयुष्यभर सासूच्या ताब्यात राहिलो, लहानपणी आई वडिलांच्या ताब्यात राहिलो, तरुणपणी नवऱ्याच्या ताब्यात राहिलो, आता पोरांच्या ताब्यात राहिलोय, आता तुमच्या ताब्यात राहू काय? अरे कुणाच्या ताब्यात राहायचं नाही, आपल्याला आपल्या ताब्यात ठेवायचं आहे. आपल्याला
आपल्याला आपल्या ताब्यात ठेवायचं आहे आणि ते समजण्यासाठी हे सगळं आहे. आम्ही पूर्वी त्याला ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न केलोय म्हणून तो आज आम्हाला ताब्यात ठेवा लागलाय. आज परत त्याला प्रतिकार केलो, शी असंच परंपरा आणि पुढे चालणार आहे. ह्याला एकदा खंड करायचा आहे ना, वय शांत तुझंच कर. माताजींनी या शब्दाचा अर्थ चुकीचा काढायचा नाही. खरं मी सांगतो, तुम्हाला तुमचं साध्य करायचं असेल, सम्यक दृष्टीला स्वतःचं साध्य करायचं असेल, सम्यक ज्ञानीला स्वतःचं साध्य करायचं असेल, काय साध्य करायचं आहे? समता परिणाम. कुठला परिणाम? समता परिणाम. तर कधी कधी गाढवाला घोडं म्हणायला लागतंय. आपल्याला माहिती आहे समोरचं गाढव आहे, पण त्याला घोडं म्हटल्यावर समाधान होणार आहे आणि तेवढ्यात एका मिनिटात तो विषय संपणार आहे. बरोबर आहे, मला पण तू घोड्यासारखाच वाटतोस घे म्हणायचं आणि पुढं जायचं. तो गाढव आहे हे सिद्ध करायच्या नादात आम्ही आमचं घोडापणा विसरून जातोय आणि आम्ही गाढवून बसतोय. शे करणं म्हणजे साधूपणा. शांत असं आहे काय? एक वाक्य घाला मध्ये, तुम्हाला दोष लागू नये असं वाटत असलं तर. तुझ्या अपेक्षेनं तुझंच बरोबर आहे. अपेक्षा शब्द घाला, मग ती मिथ्यादृष्टी असेल आणि तुम्ही त्याला बरोबर म्हटलं असाल तर अपेक्षा शब्द असल्यामुळं मिथ्यात्वाच्या अपेक्षेनं मिथ्यात्व बरोबरच आहे. अपेक्षाकृत कथन म्हणायचं आणि सोडून द्यायचं. कशाला अनुमोदनाचं तर आपल्याला दोष लागतंय. पण आपण सगळीजण काय घालोय, आचार्यशीने आपल्याला काय सांगितलं? बतलाया करू, मनवाया नाही. पण आम्ही सांगायच्या वाटणीचं आम्ही त्याला मनवायला चाललोय आणि तिथं आपण आपला रस्ता बदला लागलो. त्यामुळं अशा साधूंचा आदर्श घेऊन, पूर्वीच्या अशा साध्वींचा आदर्श घेऊन द्रौपदीचं लग्न झालं. तिनं घेतली पूर्वभावात तीन दीक्षा. सीतेला एवढं संकट आलं, तिनं दीक्षा घेतली. चेलनाराणीनं दीक्षा घेतली. उलट तुम्ही लोकांनी ना त्यांचं चरित्र वाचायला पाहिजे आणि त्यांचं चरित्र वाचून आरिका व्हायला पाहिजे. आरिका झाल्यावर त्यांनी कसं जीवन जगलं तसं जगायला पाहिजे. आज काय व्हायला लागलं आहे आमचं? आम्ही आदर्श घ्यायला लागलो सातुकुंडाचा, समग्याच्या नाव शांतीसागर. हां, आम्ही आदर्श कोणाचा घ्यायला लागलोय? सातकुंडाचा. आणि तुम्ही आदर्श कोणाचा घ्यायला लागलाय? शांतीसागरांचा. तुम्ही कपड्यात आहे की नाही? तुम्हाला शांतीसागरांचा आदर्श घेऊन काय मिळणार आहे? तुम्ही आज सातकुंडाचा आदर्श घ्या, मग तुम्ही शांतीसागर होणार आहे. आणि झाल्यावर मग शांतीसागरांचा आदर्श घ्या. आणि आम्ही आता शांतीसागरांचं रूप धारण केलोय. आम्ही शांतीसागरांचा आदर्श घ्यायला पाहिजे. आम्ही सातकुंड असं केला, सातकुंड तसं केला, आणि तुम्ही शांतीसागर असं होते, शांतीसागर तसं होते. खरं काय खोटं आहे? शांतपासून विचार करा. जे आम्हाला करायला जमणारच नाही, जे आम्हाला करायला परवानगी नाही, तिथं आमची बुद्धी. जे पायात आहे तिथं आम्ही राहिलंच. डोळं पायात पाहिजे, बुद्धी देहात पाहिजे. आमची बुद्धी डोळ्यात पायात आहे आणि डोळं देहात आहेत. थडकून पडायला लागलोय आम्ही. पार्श्वनाथ टोकाला मला जायचं आहे तर माझ्या डोकीत पार्श्वनाथ टोक पाहिजे आणि पायात माझ्या डोळं पाहिजेत. डोळा आम्ही वर त्या डोंगराकडे गेलोय आणि बुद्धी लावून खाली चालायला लागलोय. दरीत पडल्याशिवाय राहणार आहे? खरं आहे काय खोटं आहे? कुणाचं? जिनवानीचं खरं आहे. म्हणजे मी जिनवानी सांगायला लागलो. माझं खरं म्हणजे मला पण अहंकार येईल की. म्हणून या गोष्टी आपण समजल्या पाहिजेत. तप्तस्य तपश्चापि फालितस्य व्रतस्य च पठितस्य श्रुतस्यापि फलं मृत्यू समाधिना संताप तपस्याकासना फिर पालन करना नितव्रत का स्वाध्याय सदा नियमित करना
है सुफल समाधि मरण का। तप का संताप भोगने का और व्रतन के पालने का और श्रुत के पढ़ने का फल तो समाधि, जो अपने आत्मा की सावधानी सहित मरण करना सोयी आहे। आता कशात सावधानी पाहिजे आमची? आत्म्याच्या स्वभावात, आत्म्याच्या स्वरूपात, आत्म्याच्या चिंतनात आमची सावधानी असणं फार गरजेचं आहे। आमची सावधानी बाहेरच्या गोष्टीत असता कामा नये। आमची सावधानी कशात पाहिजे? आत्म्यात पाहिजे, आत्म्यात। तप का संताप भोगणे का, तपाचं संताप स्वतःहून स्वीकारायचं असते। कसं स्वीकारायचं असते? सरळ जागर महाराजजी, तप स्वतः स्वीकारायचं। स्वतः स्वीकारायचं म्हणजे काय? उन्हात जाऊन राहून तपस्या करायला पाहिजे। ऊन आमच्याकडे येते काय वाट बघायची नाही, कर्माची निश्चय व्हायचं असेल। थंडीच्या स्थानात जाऊन आम्ही तप केलं पाहिजे, पावसात उभा राहून तप केलं पाहिजे। अंतराय झाल्यावर उपवास नाही, जाणून बुजून उपवास करण्याची इच्छा झाली पाहिजे, इच्छापूर्वक। हे सगळं तप आहेत ना, ह्यानं त्रास होतो। त्रास तो स्वतः स्वीकारला पाहिजे आणि त्रास स्वीकारल्यानंतर सुद्धा, आल्यानंतर सुद्धा चेहऱ्यावर आनंद असला पाहिजे। काय असला पाहिजे? आनंद असला पाहिजे। मत कहो अपने दिन खराब है, कांटों के बीच में भी गिरो तो समझो गुलाब का फूल है। म्हणा की वा उस्ताद वा। कधीच म्हणाय नाही आपले दिवस खराब आहेत। अहो, काट्याच्या फुलात, काट्यातनं उगवलेलं गुलाबाचं फूल दुसऱ्यांना मृदुता देते म्हणून ते फुलांचा राजा आहे। त्याचा वास लय चांगला आहे म्हणून तो राजा नाही, ते दिसायला लय सुंदर आहे म्हणून तो राजा नाही। काट्यातनं उगवून पण दुसऱ्यांना काय देते? मृदुता देते, म्हणून तो राजा आहे। संकटातनं निघून सुद्धा दुसऱ्यांना सुख देतो, स्वतः दुःखी राहून दुसऱ्यांना सुख देतो, दुसऱ्यांना आनंद देतो। जग को हसाने बहुरूपिया, रूप बदल कर आएगा, रूप बदल कर आ। काय असतो तो जोकर? त्या जोकरासारखं दुःख कुणाला नसते, लक्षात ठेवा। बारकं पोरगं पण त्याचं पॅन्ट फोडतंय, बारकं पोरगं पण त्याला डिवसतंय। प्रत्येक जण त्याच्या स्वाभिमानाला ठेच पोचवत असतोय, तरी सुद्धा तो न चिडता दुसऱ्यांना हसवायचं आणि आनंदी ठेवायचं काम करायचं असतं। हे साधू आणि समाधीचं लक्षण आहे, हे मोक्ष मार्गाचं लक्षण आहे। संतापामध्ये सुद्धा संतोषाची भूमिका असली पाहिजे। कशामध्ये? संतापामध्ये सुद्धा काय असलं पाहिजे? संतोष। सोनं तापलंय म्हणूनच ते चमकलंय आणि त्याची किंमत आज किती? 2.25 लाख झाली काय? काय 1.5 लाख काय झाली की? 1,30,000। सोनं 2.25, चांदी 2.25 लाख रुपये किलो। ते तापतंय म्हणूनच त्याची किंमत आहे। गाडगं मडक्याला अग्नीत भट्टीत गाठले म्हणूनच त्याची पाणी धारण करण्याची क्षमता आहे। आणि तुम्ही संताप सहन केला तरच उपसर्ग सहन करण्याची तुमच्यात ताकद आहे। नाहीतर भद्रभाऊ महाराजांच्या बरोबर आलेले, सोडून तिथं राहिलेले सगळ्यांनी गेले, शिथिलाचार निवडला। आदिनाथांच्या बरोबर दीक्षा घेतलेले घराकडे गेले, आदिनाथ एकटेच राहिले तिथं। संताप सहन करण्याची ताकद पाहिजे। म्हणून आचार्यजींचं एक वाक्य आहे, परिशह और उपसर्ग दोनों के बीच से जो शांति का रास्ता जाता है उसको मोक्ष मार्ग कहते हैं। काय सांगितलं? अभिमन्यू
20 वर्षाचं 21 वर्षाचं पोरग, रती महारथी चारी बाजूनं बाण सोडा लागल्यात, तरी पण डोळ्यामध्ये भीती नाही, चेहऱ्यावर दुःख नाही, तोंडातनं रक्त, नाकातनं रक्त, अंगातनं रक्त, पण शेवटच्या समयापर्यंत उभं राहून लढण्याची हिंमत त्यानं दाखवला. म्हणून जर महाभारतातला खरा महायोद्धा कोण असेल तर तो अभिमन्यू आहे. रामायणातली खरी त्यागी म्हणजे त्याग कोणाचा मोठा असेल तर तो उर्मिलाचा आहे. स्वतःच्या नवऱ्याबरोबर वनवासात जायचं काय अवघड आहे, पण स्वतःच्या नवऱ्याला आपल्या बंधुत्वाचं लक्षण शिकवून, तिचं भावाचं प्रेम शिकवून आपल्या भावाच्या संकटात मदत करायला जा, म्हणून स्वतःच्या नवऱ्याचा त्याग करणारी ती खरी त्यागी. सीताचं काय, स्वतःच्या नवऱ्याबरोबर गेली ती, तिला काय, हिला कोण होतं. बघण्याची दृष्टी आमची पाहिजे त्याच्यामध्ये. म्हणून कर्ण सुद्धा, कर्ण शेवटला ज्यावेळी त्या अभिमन्यूला मृत्यूच्या त्या ह्याच्यातनं मारतोय तर त्याच्या कानापाशी जाऊन म्हणतोय, मेरा अहंकार तुमने नष्ट कर दिया, इस महाभारत का सबसे बड़ा योद्धा, इस विश्व का सबसे बड़ा योद्धा ना अर्जुन है ना कर्ण है, तुम हो अभिमन्यू तुम. कर्णानं सुद्धा स्वीकार केला तिथं. चारी बाजूनं सगळे रथी महारथी एकट्या पोरग्यावर, आणि हा नीतीच्या विरुद्ध व्यवहार होता. एका योद्ध्याबरोबर एकट्यानंच लढाई करायचं, धनुष्यबाणवाल्यांच्या बरोबर धनुष्यबाणवाल्यानंच करायचं, गदावाल्यांच्या बरोबर सरळ सागरजी, गदा म्हणजे गाढव नमक, गदा म्हणजे लढाईतलं, त्यानंच युद्ध करायचं, तलवारवाल्यांच्या बरोबर तरवारवाल्यानंच युद्ध करायचं. हा नियम असताना सुद्धा त्या लहान पोरग्याबरोबर मारताना सगळ्या नियमांचं उल्लंघन झालं. मगाचा विषय मुलाचार मधला, आणि त्यावेळेला शेवटच्या समयात कर्ण त्याच्या गाडीचं चाक रुतलं. गाडी म्हणायचं काय, रथ, रथ म्हणायचं, रथ. आपली खेड्यातली माणसं काय त्याला, रथ. त्या रथाचं चाक लुकलं आणि त्यानं शस्त्र बाजूला ठेवून ते चाक काढत असताना श्रीकृष्ण म्हणला, घे उचल अर्जुन धनुष्य, मार बाण आता. अर्जुन म्हणतोय, नीती नाही. कुठली नीती काढलायस, तुझ्या पोरग्याला मारताना नीतीचा अवलंब केलेत काय. मग आपलं मराठीतलं वाक्य, काट्यानं काटा काढायचा असतो. त्यांनी धर्म बुडवायला अनीतीचा वापर करत असतील तर आपण धर्माचं राज्य निर्माण करायला अनीतीचा वापर केलो तर आपल्याला पाप लागणार नाही. त्यावेळी कर्ण ओरडून म्हटला, नीती सोडू नकोस. त्यावेळी अर्जुन म्हणतोय, माझ्या पोरग्याला मारताना तुझ्याकडे कुठली नीती होती. त्या बारक्या पोरग्याला 10 जण मिळून तुम्ही चारी बाजून गेला, तेव्हा कुठली नीती होती. त्या नीतीचा सगळ्याचा त्यागाची सुरुवात तुम्ही केलाय, अधर्माची सुरुवात तुम्ही केलाय, म्हणतोय बाण मारतोय. सांगितलं मगाशी, दुसऱ्यांच्याबरोबर जे वागतोय ना आम्ही, कर्म आम्हाला लगेच वागायला निमित्त ठरत आहे. पण मगाशी माझ्या लक्षात आलं नाही, श्रुतमती मातांच्या पुढे बसल्यावर असते ते नावाचा श्रुतमती, विद्याची मती, ज्ञानाची मती नाव आहे. तुमच्या पुढे बसल्यावर माझी सरस्वती जागी झाली आणि असलं उदाहरण आठवतात, नाहीतर माझ्या लक्षातच काय राहत नाही. खरंच घे, चेष्टा नाही करत मी. म्हणून समाधी घेताना ना, आत्ता तुम्हाला आत्मा तर आठवायचा आहे, पण ज्यावेळी त्रास होतोय तेवढे अभिमन्यू आठवायचा. अरे त्या बारक्या पोरग्याला 10 जण मारताना तो योद्धा, आता तुम्ही कोण आहे की नाही, मग कसला योद्धा आहे. या महाभारतातला
पराक्रमी योद्धा अभिमन्यू व्हायचं असेल तर अनीती पुढं झुकायचं नाही आणि अनीतीचा तिरस्कार करायचा नाही. आनंदानं स्वीकारायचं आणि आनंदानं प्रतिकार करायचं. तोंडातनं माताजी, आम्ही ते आता तुम्हाला दाखवणार नाही कुठं हिंसेचा प्रसंग, पण अभिमन्यूच्या मृत्यूचा तो प्रसंग मला आठवला सुद्धा त्या टी व्हीवरचा, तर माझ्या अंगावर काटे येतात. कसला प्रसंग त्याला दाखवल्यात. पण त्या भूमिका करणाऱ्या कलाकाराला मी हात जोडून अत्यंत त्या कलेचं मी इतके मला अभिवादन झालं. काय त्या पोरग्यानं कला केली. तोंडातनं रक्त, नाकातनं रक्त, सगळीकडनं रक्त, तरीसुद्धा प्रत्येक क्षणाला असं उठून लढाई करण्याचं आणि आनंदानं, तिरस्कार नाही. तातश्री आनंदानं. ती लोक सगळी हसत होती दुसऱ्याची निंदा करायला, हा हसत होता स्वतःच्या मृत्यूवर. आता काही हिंदू धर्माच्या अपेक्षेनं 20, 21, 22 एवढंच होतं, पण ॲक्च्युली आपल्या पद्धतीनं, कारण त्यावेळेचं आयुष्य सगळ्यांचं मोठं होतं त्यामुळं, पण त्या आयुष्याच्या अपेक्षेनं त्याला युवाच म्हणलं. आता 100 वर्षाच्या अपेक्षेनं 20 वर्ष म्हणजे युवाच आहे. तसं समजा तेवढे 1000 वर्ष असेल तर 60-70 वर्ष म्हणजे सुद्धा ती युवा अवस्थाच. आपण एवढंच घ्यायचं, युवा अवस्थेमध्ये ह्या सगळ्या गोष्टी घडल्या. म्हणून संतापाला स्वतःहून भोगून व्रतांचं पालन करत श्रुत के पडणे का फल, श्रुत म्हणजे ज्ञानाला वाचणं, ज्ञानाला स्वीकारणं आणि ज्ञानाचा अनुभव घेण्याचं फळ काय असेल तर ती समाधी, की जी समाधी आत्म्याला सावधान सहित मरण करण्याला निमित्त असते. निमित्त असते. लोकांना वाटतंय माझ्याशी, मी काय कॅमेरा बिमेऱ्याचं मला काही विकल्प नसते. आपण मोकळ्या मनाचं आहे. चंद्रपूर सागर रामायण बघत बसत्यात, महाभारत बघत बसत्यात, रात्री वयावरती चालू असते दवा, ते बघत्यात, हे बघत्यात, ते बघत्यात. मी माझ्या पुढं असणाऱ्या व्यवस्थेवर काहीही लागू दे, माझ्या डोळ्यावरचा चष्मा आहे ना तो सम्यक्त्वाचाच आहे. त्यामुळे मी त्याच्यात काही जरी मला दिसलं तर मी त्याच्यातलं सम्यक्त्व काय आहे, सम्यक्त्वाला पोषक काय आहे, माझ्या उद्या साधनेला, माझ्या कर्तृत्वाला मला काय प्रोत्साहन देणार आहे, तेवढं मी प्रत्येकातलं गुण घेतोय. अहो, मार्बलच्या खाणीतून हिरा शोधणाऱ्याला लई शाना म्हणत नाहीत, कोळशाच्या खाणीतनं हिरा शोधणाऱ्याला शाना म्हणतात. सम्यक्त्वाचं सगळं करून सम्यक्त्वा स्थिर राहणं फार महत्त्वाचं नाही. ह्या सगळ्यांच्यात राहून सगळं बघून उलट आपली श्रद्धा दृढ करणं ही फार मोठी ताकद आहे. मी करतोय म्हणून म्हणत नाही. त्यामुळं लोक काय म्हणतात त्याच्यापेक्षा मी जे करायला लागलोय ते माझ्या धर्माला, तत्वाला, माझ्या व्रताला पोषक आहे की नाही, बस एवढा विचार करायचा आणि पुढं जायचं. चांगलं केलं तरी जग म्हणते, वाईट केलं तरी जग म्हणते, काय नाही केलं तरी जग म्हणते. आपल्याला माहिती आहे ना आपण करायला लागलो ते बरोबर आहे, आणि त्याचा फायदा आपण आपल्या सम्यक्त्वाला किंवा आपल्या अडचणीच्या वेळेला आपल्याला दृढ करण्यासाठी आणि आपल्याजवळ 4 येणाऱ्या लोकांना स्थिर करण्यासाठी आपण त्या गोष्टीचा उपयोग करून घ्यायला लागलोय. आपल्याला माहिती आहे बास आहे. बघणं महत्त्वाचं नाही, काय घेतलो ते महत्त्वाचं आहे. खाणं महत्त्वाचं नाही, पचवणं महत्त्वाचं आहे. सौरभ बरोबर आहे की नाही. म्हणून पुढं सांगितलं त्याचं फळ समाधी मरण आहे आणि ते आम्ही स्वीकारलं पाहिजे. हे आत्मन जो तुम इतने काल इंद्रियनी के विषयनी में वांछा रहित होय
अनशनादि तप किया है तो अंत काल में आहारादिक निका त्याग सहित संयम सहित देह का ममता रहित समाधि मरण के अर्थी किया है। और जो अहिंसा सत्य चौर्य ब्रह्मचर्य परिग्रह त्यागादि व्रत धारण किए है सो हूँ समस्त देहादिक परिग्रह में ममता का त्याग करी समस्त वचन मन वचन काय तई आरंभादिक को त्याग करी समस्त शत्रु मित्र में वैर राग छाड़ी करी उपसर्ग में धीरज धारण करी अपना एक न्यायक स्वभाव को अवलंब करी समाधि मरण करने की अर्थी की है। आजपर्यंत एवढ्या काळापर्यंत इंद्रियांच्या विषयांना वांछारहित म्हणजे इच्छारहित होऊन अनशनादी तप केलास तू। आता अंतकालाला येऊन आहाराचा त्याग करत असताना संयमाच्या सहित देहाचा ममतेनं रहित होऊन समाधी मरण्याची आरती कर अर्जी कर म्हणजे भावना केलायस तू आता किया आहे ही भावना केलोय मी आता। आणि मग अहिंसा सत्य अचौर्य ब्रह्मचर्य परिग्रह त्याग या सगळ्या व्रतांना धारण करून समस्त देह अधिक अंतरंग आणि बहिरंग 24 प्रकारच्या परिग्रहामधला ममतेचा त्याग करून सगळ्या मन वचन कायेच्या आरंभाधिक सगळ्या गोष्टींचा त्याग करून समस्त शत्रू आणि मित्रांच्या बद्दलचे वैर आणि राग भाव सोडून येईल त्या उपसर्गामध्ये उपसर्ग मी धीरज धारण करी। कशामध्ये धारण करायला पाहिजे काय आपल्यावर उपसर्ग सांगा कृतीत काय उपसर्ग आहे काय झाला तर माझ्याच वचनाचा कधी तर होईल पण बाकीचं कधी उपसर्ग आहे मीच कधी तर बोलतोय ते कडू कटू जरा वाटत असेल त्रास होत असेल पण कुठलाच उपसर्ग नाही आपल्याला लई अनुकूलता आहे माताजी एक एक समाधीला आम्ही बघितलंय पण तुमच्या पुण्यानं तुमच्या व्रताची एवढी अनुकूलता तुम्हाला मिळाल्या मग ही छोटी छोटी गोष्टीकडं आम्हाला लक्ष देऊन चालणार मरायला जाताना कंदील विंचू चावल म्हणून भिवून चालणार नाही। सगळं त्याग करत असताना या छोट्या छोट्या गोष्टींच्या मध्ये सगळा उपसर्ग सहन करत असताना या छोट्या छोट्या गोष्टी असतात। यदा कदाचित माझ्यात आणि तुमच्यात समताभाव किती धारण आहे तुमच्यात आणि माझ्यात समताभाव किती आहे हे बघण्यासाठी कर्मानंच ह्या सगळ्यांची बुद्धी भ्रष्ट केली असली तर आणि ते चुका तुमच्या पुढं करत असतील तर नाही उदाहरण सांगावलं पुढचं तुम्ही तुमच्या स्थिर राहणार आहे काय नाही हे बघायसाठी तुम्हाला आमच्याकडं चुका देवानं करवलं तर आणि तुम्ही चिडा लागला बोलला तर चालेल सगळीकडं परीक्षा आहेत आमची तुम्ही आज समजू नका एकटा चंद्रभूसागर माझी परीक्षा घ्यायला लागलाय लई कर्म परीक्षा घेते तुम्ही असं समजू नका एकाच चंद्रभूसागरांचं माझ्यावर लक्ष आहे सगळ्यांचं लक्ष आपल्यावर सगळ्यांच्यावर आहे सगळ्यांचं लक्ष आपल्याकडं त्यावेळेला सुद्धा धैर्य धारण करणं दारिद्र्यामध्ये पत्नीचं लक्षण संकटाच्या वेळेला मित्राचं लक्षण वृद्धापकाळाच्या वेळेला पुत्राचं लक्षण ह्या सगळ्यांची परीक्षा तवा करायची असते त्यावेळी ती लक्षणं लक्षात घ्यायची असतात त्यावेळी सगळ्यांची ओळख पटत असत्या स्त्रीच्या आजारा पत्नीच्या आजारामध्ये पतीचं प्रेम खरोखर किती आहे मेरा मन क्यों तुम्हें चाहे मेरा मन एकदा खरखर पिक्चर बघा मन पिक्चर खरोखर बघा पाय तुटलं
म्हणून ती ॲक्सिडेंटमध्ये तिचा पाय तुटला, म्हणून माझ्यामुळं त्या पोरग्याचं आयुष्य नुकसान नको म्हणून ती मुलगी त्याच्या आयुष्यातनं दूर गेली. पण तो आयुष्यभर ती मुलगी आली नाही म्हणून तो आयुष्यभर तसंच राहिला. आणि शेवटला ती गाठभेट झाली, कारण कळलं. तो आहे तसं दोन्ही पाय तुटलेल्या अवस्थेमध्ये नंतर सुद्धा तिला स्वीकारतो. तो म्हणतोय मी तुझ्या स्वभावावर प्रेम केलतो, तुझ्या रूपावर नाही. तसं आम्ही आमच्या आत्म्यावर प्रेम करायला लागलोय, ह्या बाहेरच्या परिस्थितीवर नाही. रूप नव्हे, स्वरूप महत्वाचं आहे. आणि आत्ता काय आहे माझं स्वरूप, माझं खरं लक्षण काय, माझं कर्तव्य काय खरं, या गोष्टी फार महत्वाच्या आहेत. माताजी, जग एवढं सुंदर आहे ना, आपली दृष्टी जर चांगली असेल तर जगातलं जगा एवढं चांगलं गाईड, निसर्गा एवढं चांगला गाईड आणि अनुभवा एवढा चांगला गाईड ह्या जगात देव सुद्धा नाही, असं माझं वैयक्तिक मत आहे. चुकीचं पण असू शकेल. गाईड म्हणजे मार्गदर्शक. निसर्ग एवढा मार्गदर्शन करतोय आपल्याला, आपली परिस्थिती एवढी चांगली मार्गदर्शन करते, आपले अनुभव आपल्याला एवढे मार्गदर्शन करतात जे देव सुद्धा करू शकत नाही, ते अनुभव ते करतात. पण आम्ही ते मार्गदर्शन करतात, पण आम्ही ते लक्षच नाही. आमचं बघण्याचाच दृष्टिकोन त्याच्याकडे निगेटिव्ह झाला आहे, त्यामुळे त्यातली पॉझिटिव्ह तर आमच्याकडे नाहीच. म्हणून उपसर्गामध्ये धीरज धारण करून एक न्यायक स्वभावाचा अवलंबन करून समाधी मरणाला धारण करण्याची भावना आज मी केलोय. अरे जो समस्त श्रुत ज्ञान का पठन किया है सो हूँ संकलेश रहित धर्म ध्यान सहित देहादिक नितय भिन्न आपको जानू जानी भय रहित समाधि मरण के निमित्त की विद्या का आराधना करी क्याल व्यतीत किया है. आणि मग श्रुतज्ञानाचं मी वाचन केलोय, श्रुतज्ञानाचं मी पठन केलोय आणि या सगळ्याचं करून संकलेश रहित आजपर्यंत मी धर्मध्यान करून ह्या देहाला आणि अन्य सगळ्याला भिन्न मानून मी भयरहित समाधी मरणाला निमित्त असणाऱ्या विद्या म्हणजे ज्ञानाची, म्हणजे सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान आणि सम्यक चारित्र्य यांची आराधना करत करत आत्तापर्यंत मी सगळं काय केलोय, काल व्यतीत केलोय. कशासाठी? समाधीसाठी. आणि सश्यासारखं मी एवढं पळून 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 येऊन फज्जाला यायच्या वेळेला मी झोपलो तर, मी विश्रांती घेतलो तर काय होईल माझी अवस्था? पराजय होईल माझा. म्हणून ते चालणार नाही. अरे मरण का अवसर में हूँ ममता भय द्वेष कायरता दीनता नाई छाड़ोगे तो इतने काल तप किए व्रत पाले श्रुत का अध्ययन किया सो समस्त निरर्थक होगा. म्हणून मरणाच्या मृत्यूचा अवसर मिळाल्यावर ममतेचा त्याग नाही केलास, भयाचा त्याग नाही केलास. हे गणपती उंदीर सगळ्यांच्यासाठी, गुरु शिष्य सगळ्यांच्यासाठी असते. गुरूंच्या समाधीच्या वेळेला शिष्यांनी मोहाचा त्याग करायचा असतोय आणि कर्तव्यनिष्ठून सेवा करायची असते. गुरूंनी शिष्यांचा त्याग करायचा असतोय. लग्न केलेली स्त्री परत माहेरचा मोह उत्पन्न केली आणि दीक्षा घेतलेला साधू परत फिरून जन्मगाव किंवा
तिकडं जर वळून बघितला गेलेल्या भूतकाळाकडं तर त्या दोघांचं भविष्य अंधकारमय असतं. लग्न झालं त्या दिवशी तिनं मोह सोडायचा असतोय माहेरचा, आणि दीक्षा घेतल्यानंतर मोहाचा त्याग करायचा असतोय साधूंनी. त्याचा आम्ही भोगलोय आता. स्वतःच्या गावाचं कल्याण करायला जाऊन त्यात भावनिक होऊन आम्ही आमच्या अंगावर राड उडवून घेतलोय. आणि आम्ही भोगलोय ते कोण भोगू नयेत म्हणून मी सगळं सांगतो. म्हणून ममता, भय, द्वेष, कायरता म्हणजे भित्रेपणा, दीनता म्हणजे लाचारी, नाही छोडोगे, जर नाही सोडला, तुम्हाला म्हणालो नाही इथं, हे आपल्याला म्हणालेत, तो इतने काल तक, एवढ्या काळापर्यंत केलेलं त्रप, व्रत, श्रुताचा देण सगळं काय होईल? निरर्थक होईल, व्यर्थ होईल. तातय इस मरण के अवसर में, म्हणून ह्या मरणाच्या अवसरामध्ये कदाचित सावधानी मत बिघडो, थोडी सुद्धा सावधानी बिघडून चालणार नाही. अभिमन्यूचा तरुणात मृत्यू झाला लढाई करताना. त्यानं तो चक्रव्यूह भेदताना किती जण त्याला म्हणले, अरे हे वय तुझं नव्हे, आम्ही सगळे आहे, तुझं हे वय नव्हे, तू करू नकोस हे. तो म्हणला, रणांगणामध्ये वय महत्वाचं नसतं, योद्ध्याची कला महत्वाची असते. रणांगणामध्ये कोण बारका आणि कोण मोठा नसतं, त्याचं शौर्य मोठं आणि बारकं असतं. आणि तुम्ही मला भित्रेपणाचा मार्ग दाखवा लागलाय, मी जाणार. आता तुम्ही रणांगणात आहे माताजी, युद्धभूमीवर आहे, तुम्हाला वीर सागर म्हणणार, तुमचं अजून शरीर लई चांगलं आहे. सरळ सागर म्हणणार, माताजी अजून 2-2 तास लिहिताय, तुमच्या हातात लई ताकद चांगली आहे, विचार करा. कारण शरीराचे धारक आहेत, ते पेनाचे धारक आहेत, ते तपाचे धारक आहेत. आम्ही आपलं बडबडणारे काय आमचं घेऊन बसलायचा, गल्लीतनं केसावर बंबई मिठाई विकणारी माणसं आम्ही. त्याने म्हणणार, अजून तुम्ही 3-3 तास बिनपाठ टेकता बसतायचा, काय झालंय तुम्हाला समाधी घ्यायला? माझ्यासारखा अडकुंटानं पिवळा झालेला, माताजी मी बघितलो या, अजून तुमचं 10-12 वर्ष आयुष्य आहे बघा. सगळी आमची सारखी आहे येणार. हे रणांगणाच्या आत जायच्या अगोदरची चर्चेची विषय. रणांगणात पाऊल टाकायच्या अगोदर ह्याच्या चिंतनाचे विषय. एकदा झेंडा फडकवलाय, एकदा चिलखत घातले, एकदा हातात धनुष्यबाण घेतले, एकदा रथात बसलोय, एकदा शंखनाद केलोय, आणि मग म्हणलो हे युद्धाची तिथी जरा चुकल्या, मुहूर्त जरा चुकले, आणि 15 दिवसानं युद्ध करूया काय. मग ते युद्धाची पळ वाटायची. एकदा आत गेलोय ना, एकदा शंख फुकलाय, आता जे होईल ते होईल, जे होईल ते होईल. का जिंकायच्या भावनेनंच मला पडायचं आहे त्याच्यात. म्हणून बाजी प्रभू देशपांडेंनी मुंडकं तुटल्यावर सुद्धा खिंड लढवली. ते खाली धाराशे झाले नाहीत, तोप खाण्याचा आवाज आला आणि मग धारा म्हणजे खाली पडली. अहो ही लोक जर एवढं धाडची असतील, आम्ही तर एनडीएच का एनडीए नव डीएनए, डीएनएच आमचा क्षत्रिय आहे.
आमचा DNA क्षेत्रीय आहे. अहो जगाला युद्ध आणि युद्धाची कला शिकवणारे जैन राजे आहेत, आम्ही आहे. आमचं शिकून ती एवढी धाडशी झाली आणि आमच्यात जर मुळात कीड लागली तर कसं होणार. नाही, आता माझं 50 वर्ष आयुष्य असू दे, माझं शरीर अजून शिखरजीची यात्रा करण्याचं असू दे, माझा हात अजून पुस्तक लिहिण्याची ताकदीचा असू दे, काय पाहिजे ते असू दे, आता मी स्वीकारलोय, हे यात माघार नाही. मी आता मृत्यूला माझी छाती देणार आहे, माझी पाठ दाखवणार नाही. हे त्या युवा अभिमन्यूकडून आम्ही शिकलं पाहिजे. युवा अभिमन्यूकडून आम्ही शिकलं पाहिजे, तरच आम्ही खरे योद्धे आहोत. म्हणून चिंतन करताना अजून तुमच्याकडे वेळ आहे, परतायची नव्ह, चिंतनाची. काय वेळ आहे? अजून तुमच्याकडे वेळ आहे. कुठल्या विषयाचं चिंतन करून कुठल्या विषयाला परिणामाला कसं स्थिर करायचं. त्यामुळे तुम्ही अजून महाभारताचं चिंतन करून स्वतःला धीर करू देऊ शकताय, रामायणाचं चिंतन देऊन धीर करू शकताय. तुमच्या जीवनात एखाद्या महाराज माताजींचं हे अजून तुम्हाला एक 15-20 दिवस स्वतःला चिलकत, स्वतःला सगळं घालायची तुमच्याकडे तयारीची वेळ आहे. आणि 15-20 दिवसानंतर आम्हाला फक्त आमचा आत्मा आणि देवशास्त्र गुरु याच्याशिवाय कुठलं उदाहरण आमच्या लक्षात घेऊनच चालणार नाही. म्हणून या सगळ्या गोष्टी समाधी मरणासाठी तप, आणि ते तपाचं फळच समाधी मरण आहे हे जाणून घेऊन आपल्याला सगळ्यांना तसं आचरणात आणलं पाहिजे. ती शक्ती, ती क्षमता तुमच्यात आमच्यात येऊ दे, तो धाडस तुमच्यात आमच्यात येऊ दे. ती श्रीकृष्णासारखी नीती, त्या अभिमन्यूसारखं धैर्य आमच्या सगळ्यांच्यात येऊ दे. आणि आम्हाला गजकुमार भगवंतांच्यासारखं, मुनी महाराजांसारखं कितीही मोठं उपसर्ग आलं, काही आलं तरी आमच्यातली स्थिरता कधीही डळमळीत होऊ नये असा पुरुषार्थ, अशी शक्ती, असं सामर्थ्य, अशा भावना भगवंत आणि गुरु महाराजांनी आम्हाला देऊ देत. एवढीच मंगलमय भावना या ठिकाणी व्यक्त करून सुखी रहे सब जीव जगत में, कोई कभी न घबरावे, वैर पाप अभिमान छोड़ जग, नित्य नए मंगल गावे. ओम नमः. सबको क्षमा, सबसे क्षमा.